सुंदर ते झाड सुंदर ते झाड
हरे हरे रामकृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सोहा विठ्ठल
संत चरण राज लागतात संत चरण राज लागतात संत चरण राज लागतात संत चरण राज लागतात वासनेचे भीत जळून जाय वासनेचे भीत जळून जाय मग राम नामे उपदेश
सलोनी दारी मग राम नाम मग राम नाम संत शरणराज लागतात संत शरणराज लागतात संत शरणराज लागतात संत शरणराज लागतात वासनेचे गीत गळूनी जाय वासनेचे गीत गळूनी जाय मग राम रामे उपजे आवडी मग राम रामे उपजे आवडी गगडो गडे वाहू लागे गगडो गगडो गडी घडी बाळू लागे घडो घडी पाहू लागे मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे Thank you.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता हृदय आपले चौफाळून आभले वरी बैसवी पाऊले श्री गुरूंचे ऐक्य भावाची उंजळी सर्व इंद्रिये कुंडळी परोनिया पुष्पांजली अर्ध देऊ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेविता मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय धोनी पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम समागत तीर्थमानंद कंदम परब्रह्मलिंगम परे पांडुरंगम संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोली जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैने नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप तुका म्हणे साधना सुलभ कोमटे परी उपदिष्टे पूर्व पुण्य ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेले बोलत वचने आती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवली जाई तुमच्या संत सज्जनाच्या सेवेसाठी आजचा जो घेतलेला अभंग आहे तो 4 चरणाचा असून तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज तुम्हाला मला समजावण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या चरणात महाराज म्हणतात बाबा रे संतांचं चरण सहज जरी लागलं ना तर काय होतं वासनेचे बीज जळवली जाई. मग त्यांनी काय होतं मग राम नामे उपजे आवडी त्यांनी काय होतं मग राम नाम आवडायला सुरुवात होती. एकदा का ती संत चरणाची माती तुमच्या लागली मग राम नामे उपजे आवडी मग ते राम नाम एकदा का तुम्हाला आवडायला लागलं मग काय होतं मने सुख घडोघडी वाढू लागे आणि ते सुख वाढल्यानंतर काय होतं म्हणे कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप. आणि लास्टच्या चरणात बाबा म्हणतात बाबा रे साधन कसं आहे सुलभ आहे सोपं आहे गोमट आहे खूप चांगलं आहे परंतु ते कसं परिउपदिष्टे पूर्व पुण्य पूर्वीचं पुण्य असलं ना तरच ते काय होतं प्राप्त होतं अन्यथा प्राप्त होतं नाही. संत चरण मग कुठलं संत चरण बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की संतांचे जे पाय आहेत ना ह्या पायांना ते काय म्हणतात चरण किंवा रथ पण ती आहे का हो आपल्या जीवनात कितीतरी वेळा आपण असे म्हणजे बऱ्याच लोकांचं काय म्हणणं असतं ज्यावेळेस आपण गावात सप्ते असतात आपले मेळावे असतात गावागावात सप्ते असतात 7-7 दिवसाचे आणि म्हणजे माझ्या लहानपणीचं सांगते आपण काय करायचं त्यावेळेस कीर्तन ऐकायला जायचं आणि महाराजांनी जर सांगितलं ना संत चरण लागता सहज तर आपल्या याच्यात अशी उत्पत्ती व्हायची की संत चरण म्हणजे हे जे उभे आहेत म्हणजे कीर्तन सांगतात हे संत आहेत आणि यांच्या चरणाची काय रज आपल्याला जर लागली तर काय होईल म्हणून आपण काय करायचं अगदी भावनेने काय करायचं पाया पडायचं. मग कितीतरी लोकांनी असे पायी धरलेले किंवा उघडून जरी पेले तरी उद्धार होईल का नाही. मग कुठल्या संत चरणाची माती तुमच्या माझ्यापर्यंत यायला पाहिजे अनुग्रह रूपाने यायला पाहिजे आणि एकदा का त्या अनुग्रह रूपाने तुमच्या माझ्यात आली तर त्याची काय करायला पाहिजे बघा तुकाराम महाराजांना काय एका बघा म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला पाया अगदी पडून विनवितो पण तुम्ही काय करा ते सोडू नका. पण तुमचं आमचं तसं होत नाही का होत नाही कारण हा जीव कसा आहे हा इतका खराब आहे ना याला कधी चांगलं आवडतच नाही. पहिली गोष्ट तर याला काय झालेलं आहे अहंकाराने झपटलेले. किती नामस्मरण करा तुम्ही किती चिंतन करा किती त्याच्यावर राहा पण घडोघडी काय याची वाटप आहे. घडोघडी हा कधीच नामापासून दूर जातोय आणि कधी याच्या कपणार आणि कधी याचा काय करणार काय होतं अहंकार. ज्यावेळेस तुम्ही नामस्मरणात आहे त्यावेळेस काय होतं माणूस व्यक्ती कशी होती लीन होती विनम्र होती पण नामापासून जशी दूर जाईल ना तसा अहंकार चढतो. अहंकार कोण दुसरं तिसरं कोणी नसून कोण आहे रावण आणि राम एकाच शब्दाचा फरक आहे राम आणि रावण. पण राम राय कसे होते प्रभू रामचंद्र कसे होते विनम्र एकदम विनम्र शुल्लक गोष्टीवरून आता सीतामाईला काय कोणाचं घेणं देणं होतं का आपल्यासारख्याला कोणी म्हणून द्या बरं तिथं जाऊन त्याला चपलाने आणून येतील
तुला काय करायचे म्हणते. पण रामराय कसे होते, स्वतःच न बघता दुसऱ्यासाठी त्यांनी काय केलं, सीताबाईला सोडलं. कोणासाठी? हा अहंकार आरवा येतो, पण रामराय तसे होते का नाही, विनम्र होते, लीन होते, कोणाला काही बोलायचं नाही. राम नाम दुसरा कोण होतो? राम नसून राम नामाची आपल्याला जोपासना करायची. ज्यावेळेस लंकेला जायचं होतं, वानर सेनेने काय केलं, सेतू बांधायला सुरुवात केली. थोडक्यात उदाहरण, सेतू बांधायला सुरुवात केली. केल्यानंतर काय सांगितलं, रामाचं नाव घ्यायला नाही सांगितलं, रामाचं नाम घ्यायला सांगितलं. आणि ते नाम घेऊन काय करायचे हो, एक एक दगड टाकला तर करायचा. मग आपण कोण आहेत? तुम्ही आम्ही दुसरं तिसरं कोणी नसून दगड आहेत. आणि हे दगड 84 लक्ष योनीतून तरणारे, भवसागरातून तरणारे. आणि मग ते करायचे. ते प्रभू रामचंद्राने बघितलं आणि म्हणले हे काय करतात, राम म्हणतात, पण ते राम कसे लिहित होते हो, त्या भगवंताचं नाम घेत होते आणि मग राम लिहित होते. आणि नंतरच मग त्या सोडित होते. आणि मग तो करायचा. आता राम प्रभूला स्वतः, म्हणजे अहंकार, मी सांगते तुम्हाला, स्वतः भगवंताला सोडित नाही, तुम्ही अगदीच सारखी बघली. आणि मग भगवंताने विचार केला की चला आपण पण एक दगड सोडून बघू बरं. मग हे अचानक दगड सोडणारे त्याला काहीच माहिती नसते ना. चला बरं आपण बघू बरं करू एखाद्या साधकाला. आणि मग तो रामराया तिथं प्रभू रामचंद्र जात्या, त्याच्यावर राम लिहितात आणि टाकतात. ते कुठं जातो ना तळाला. आणि हे कोण बघतं, मारुतीराया कोण आहेत, भक्त आहेत प्युअर. आणि मग त्यांनी बघितलं आणि प्रभू रामचंद्र सगळीकडे बघायला लागले की मला कोणी बघताय का. मारुतीराया बघत होते. आणि मग प्रभू रामचंद्राने त्याला जवळ बोलवलं आणि विचारलं की काय भानगडे, तुम्ही ज्यावेळेस दगड टाकतात ते तरतात आणि माझा का दगड तरला नाही. त्यावेळेस हनुमंतरायाने सांगितलं तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा. तुझ्या नामाचा महिमा किती श्रेष्ठ आहे. त्यावेळेस मारुतीराया सांगतात प्रभू रामचंद्राला, तुझ्या जो नामाचा महिमा आहे ना तो तुला माहित नाही, परंतु आम्हाला माहित आहे. प्रभू तुम्ही काय केलं, फक्त त्याच्यावर राम लिहिलंय आणि तो दगड सोडल्यामुळे तो काय झालाय, तळाला गेलाय. भरपूर लोक काय करतात, सद्गुरूला शरण न जाता काय करतात, डायरेक्ट भगवंताकडे निघतात. आणि भगवंताकडे गेल्यामुळे काय होतं, त्या व्यक्तीला फार कष्ट सहन करावं लागतात. किती कष्ट सहन करावं लागतात, थोडक्यात एक प्रमाण घेते. आता मनोमार्गे गेला तो तिथेच मुकावला, हरिपाठी स्थिरावला तोचे धन्य. मग काय काय आगाव कसे असतात, भगवंताची प्राप्ती तर करायची, परंतु संतांना शरण करून सांगणारच कोणी नसतं ना. सांगणार पण कोणीतरी पाहिजे. आणि त्याच्यानंतर
कसे असतात त्यांना सांगून पण काही कळत नाही. आता एखाद्याच्या मनात असं येतं की का आपण भगवंताची प्राप्ती करू नये, करायलाच पाहिजे ना असं वाटतं कधीतरी. आणि मग त्यावेळेस पैठणचे ब्राह्मण होते आणि त्यांना असं वाटलं की का आपण भगवंताची प्राप्ती करू नये, करायलाच पाहिजे. पण काय करायला पाहिजे, कोणाला शरण जायचं नाही, कोणाला विचारायचं नाही. आणि मग मनाने कारभार केल्यानंतर काय होत, वनवन होती त्या व्यक्तीची. आणि मग त्यांनी काय सुरुवात केली, तिथंच मांडी घातली काशी विश्वेश्वराच्या मंदिरात. हे खरं आहे बरं का, मी असं काही दुसरं तिसरं जोडून सांगत नाही. तिथंच मांडी घातली आणि काय केलं, सुरुवात केली नामस्मरण करायला. त्याच्याकडे नाम नव्हतं, नाम घ्यायला सुरुवात केली. किती वर्ष, एक नाही दोन नाही 12 वर्ष, 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि 12 वर्ष लोक म्हणतात पूर्वी एका एका पायावर उभे राहून तपश्चर्या करायचे, तरी पण हे नाम भेटत नव्हतं ऋषीमुनींना सुद्धा. ज्ञानेश्वरी जर तुम्ही पडताळली 15वा अध्याय, त्या 15वा अध्यायात सांगितलंय, आधी सगळ्या योनी दाखवल्या, त्याच्यावर मग सांगितलंय चंद्र सूर्य इंद्र. मी प्रत्येक वेळेस सांगताय एखादं म्हण, हे काही याड लागल्यासारखं दरच वेळेस सांगते, पण सांगणं गरजेचं आहे. संत किती महान आहेत, का संतांना शरण जायचं, का संतांचा रस आपल्या चरणाला लावून घ्यायचंय किंवा हृदयाला लावून घ्यायचं किंवा कपाळाला लावायचं. तर त्यांनी असं सांगितलं, हे सगळे देव खाली आहेत आणि इंद्र सूर्य चंद्र आले. त्याच्यानंतर मग त्यांनी काय दाखवलंय, ब्रह्म विष्णू आणि महेश. आणि त्याच्यावर सांगितलंय सनकादिक. सनकादिक म्हणजे कोण, तुम्ही सनकादिक मनवीला कृपावंत मनवीला कृपावंत सनकादिक संत. सनकादिक म्हणजे आदिनामधी कधीचे, आधीचे असे हे संत. आणि मग त्यांना महाराज म्हणतात तुम्ही सनकादिक संत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. मग कोण आहे संत, सनकादिक म्हणजे संत. आणि ते संत ब्रह्म विष्णू महेशच्या वर्तनला सांगितलंय आणि त्याच्या पुढे मोक्ष लिहिलाय. संत त्याच्या पुढे मोक्ष म्हणजे बघा, संतांच्या जवळ गेल्यानंतर मोक्ष लांब आहे का, नाही, लगेच दुसरी पायरी संतांची. पण जर तुम्ही शरण गेले ना भगवंताला तर नाही, संतांना शरण गेल्याशिवाय त्याची प्राप्ती नाही. मग ह्या ब्राह्मणाने काय केलंय, मदन शर्मा त्याचं नाव, त्याने सुरुवात केली तिथं तपश्चर्या करायला. किती वर्ष केली ताई, 12 वर्ष तपश्चर्या, 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि 12 वर्ष तप संपत आल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांना प्रश्न पडला की शेवटी तप हे काय हो, पुण्य. नाश्त्याच्या महाराज काय म्हणतात, उपनिषदे पूर्व पुण्य. आणि मग त्याचं काहीतरी पुण्य असल्याशिवाय का. त्यावेळेस प्रश्न पडला की आता काय करायचं, ह्याने तर भगवंताच्या प्राप्तीसाठी बसलाय, आता काय करायचं. मग रुक्मिणी मातेने काय केलं, त्यांच्या स्वप्नात गेलं आणि स्वप्नात जाऊन सांगितलंय तुम्ही काय करा म्हणे, शरण जा. कोणला शरण जा, तर म्हणले पैठण मध्ये एकनाथ महाराज आहेत आणि त्यांच्या घरी प्रभू त्यांच्या घरी येत म्हणले, भगवंत त्यांच्या घरी येत. 1-2 वर्ष नाही म्हणले, 12 वर्ष. तसे तर काही लोक 36 वर्ष सांगतात, त्यांचे 12 असे टप्पे 3 सांगितले, तर मग त्याचे 36 केले. तर म्हणले 12 वर्ष तिथं काय करतात, श्रीखंडाच्या रूपाने भगवंत तिथं आहे. आणि तुला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर तू काय कर, तिथं जा. तिथं गेल्याशिवाय तुला प्राप्ती नाही. आणि मग हे काय केलं, मला सांगायचं की मनाने केल्यानंतर माणसाला किती त्रास होतो आणि शरण गेल्यानंतर काय होत. आणि मग तो काय त्यावेळेस आपल्या आता अशा सारख्या गाड्या वगैरे होत्या का, नाही. मग तो असा चालत 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 कितीतरी मुक्काम घेत तेवढे मुक्काम घ्यावा लागतात भगवंताला शरण घ्यायला. स्टेप 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 स्टेप, मरा जन्मा मरा जन्मा मरा जन्मान, मग असे मग या तिथपर्यंत. आणि मग असा तो मुक्काम करीत करीत कुठे आला हो, पैठण मध्ये आला. विचारत आणि पैठण मध्ये आल्यानंतर विचारलं नागबाबांचं घर. आता भगवंत त्यांना काही कळत नाही का, त्यांना सगळं कळतं. हा जसा जवळ आला तसा भगवंतांनी काय केलंय, तिथून ते आत
अदृश्य झाले. आणि मग हा आल्यानंतर तिथं आल्यानंतर त्यांनी विचारायला सुरुवात केली नागबाबांचं घर. नागबाबांच्या घरी गेल्यानंतर नागबाबांच्या घरी 24 तास अखंड जे कोणी येईन त्याला काय असायचं, जेवण असायचं. तर नागबाबाला वाटलं असं कोणी वाट सुरू आले असेल जेवायला. नागबाबा काय सर्वात अटीराम, त्यांना सगळ्यात घरला भरला म्हणू लागलं, हारे दिसेल, सगळ्यात हारे रूप दिसायचं. आणि मग त्यांनी सांगितलं तुम्ही काय करा, हातपाय तोंड धुवा, कुठून आले थकून आलेले दिसतात, कारण डोळे खोलखोल गेलेले एवढं चालल्यानंतर, पोट कपाटीला गेलेलं आणि अशक्त झालेले. म्हणजे तुम्ही काय करा, आता हातपाय तोंड धुवा, आधी जेवण करून घ्या. आणि मग भगवंताला काय सांगितले नागबाबांनी त्या ब्राह्मणाला जेवण करा. आता हा जेवण हा कशासाठी आलाय, त्यांनी सांगितलं नागबाबाला, महाराज मी जेवणार नाही आताच, मला काय करायचंय, तुमचा श्रीखंड्या कुठे आहे हो, तुमच्या घरात कोणी श्रीखंड्या नौकर आहे का, हाय म्हणे, मग मला त्याला आधी भेटायचं. आता नागबाबांनी विचार केला, ज्या वेळेस हा माझ्याकडे कामाला आला त्यावेळेस सांगितलं मी अनाथ आहे, मला कोणीच नाही, आणि हा कोण आहे एवढा म्हणजे हट्टाला पेटलाय. नागबाबा म्हणले असं नाही ठोकू, इथंच कुठंतरी गेलेला. तर म्हणे बघा मग कुठे आहे, त्याला हक्का मारा किंवा शोधायला हवा. तर नागबाबांनी काय केलं, दुसऱ्या नोकराला सांगितलंय गंगेवर गेला असता, त्याला शोधून आणा, इथं कुठं असेल तर आणा. आता तो भगवंत आहे, तो सापडेल का कोणला, सापडू शकत नाही. त्याला आकळायचं एकच, कशाने, भाव लागतो त्याला, प्रेम लागतं त्याला. भावाविने आकळे एरवी नकळे, भावाचा भावाचा अनुभव आपल्याला आला का अगोदर, मला तरी नव्हता आला. मी अगोदर अनुग्रहित होते, नाही यायचा असा विषय नाही, परंतु त्याला काय लागतं, रीत लागती. दूध सगळ्याकडे, सगळ्यांना दूध दिलंय, पण त्या दुधाला जर तुम्ही मंथन केलं नाही तर लोणी निघन का, बरं त्याला पण आधी प्रक्रिया करावं लागते. त्याच्यावर काय काय करावं लागतं, त्याच्याशिवाय त्याच्यातून मंथन केल्याशिवाय दूध तूप निघणार आहे का, लोणी निघणार आहे का. भाव बळे आकळे, 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 ये रे नाकळे.
भावाशिवाय नाहीच. बरं अक्कळायचा म्हणजे कसा हो? श्वासाने कर रे भजन गड्या रे, श्वासाने कर रे भजन. त्याला अक्कळ लागतं, अक्कळाची रीत आहे. आणि ती जर नसली तर आता ती नव्हतीच, मग कसं काय मला कशाची प्राप्ती होणार आहे? होऊ शकत नाही ना. भावच दाखव त्याला. भाव उत्पन्न होत नाही, प्रेम उत्पन्न होत नाही, ओलावा निर्माण होत नाही. जर तुमच्याकडे ती रीत नसन, परंपरा नसन तर होऊ शकत नाही. मग असं आहे तर मग त्याला कसं नाक वाटतं? नाही गेणे वाया गेली, नाक नाही गेणे वाया गेली, नाक नाही गेणे वाया गेली, नाक नाही गेणे वाया गेली. आरती करावी, पत्नी करावी, नाका नाही तुम्ही वाया गेली. काय करावं इथे? किती 32 लक्षणे 36 लक्षणे असेल, काय उपयोग आहे का? सगळी पूजा तुम्ही करता, उपास करता, व्रत वैकल्य सगळं करता, पण जर ती जी रीत आहे, जी परंपरा आहे, ती तुमच्याकडे नसेल तर काय उपयोग आहे त्याचा? त्याच्याशिवाय ओलावा तुमच्या आमच्या जीवनात निर्माण होऊ शकत नाही. आणि मग यांनी विचार केला, नाथबाबांनी परत सांगितलं, काय पुढे शोधून काय श्रीखंड सापडत नाही, तुम्ही काय करा, जेवण करून घ्या. यांनी काय सांगितलं नाही. ज्यावेळेस ज्या व्यक्तीचा भाग्य उदय होतो, माऊली म्हणती भाग्य विनंतला मोक्ष रेखे आला, आणि भाग्य विनंतला साधूचा अंकीला हरी बघ. ज्यावेळेस त्याची ती वेळ येते ना, त्याच्याशिवाय नाही. आणि मग परत त्यांनी सांगितलं की नाही नाथ बाबा, मी जोपर्यंत श्रीखंडाला भेटत नाही ना, तोपर्यंत मी जेवणार नाही. नाथ बाबांनी विचार केला. नाथ बाबा विचारतात की का बरं, तो कोण आहे तुमचा? आणि मग काय झालं हो, त्याला राहावं ना शेवटी. आणि मग त्यांनी काय केलं, अक्षरशः त्याचे चरण धरले, पाय धरले, आणि मग त्याला विचारायला लागला, तुम्हाला कसं ओळखू आलं नाही? श्रीखंडे हा कोण आहे, कोण आहे म्हणून विचारलं. आणि तेच काय सांगतात, काय झालं, त्यांनी आधी त्यांचे पाय धरले. ते बाबांची जी हे आहे, रथ आहे, माती आहे, ती त्याच्या काय लागली, चरणाला लागली. आणि त्याच्यानंतर आणि नंतर विचार करायला लागला, मग सांगायला लागला की तुम्हाला कसं ओळखू आलं नाही आतापर्यंत की श्रीखंड कोण आहे. पण त्याआधी काय केलं त्यांनी, परत म्हणायला लागला की मला काय करायचं, श्रीखंडाला भेटायचं. आणि मग नाथबाबांच्या लक्षात आलं आणि नाथबाबा विचारायला लागले. आणि मग दोघांचं बोलणं झालं की श्रीखंड हा दुसरा तिसरा कोणी नसून कोण आहे, भगवंत आहे. नाथबाबाला सांगितलं. मग नाथबाबांना काय झालं, वाईट वाटायला लागलं, कारण नाथबाबांनी काय काय काम त्याच्याकडून करून घेतलं होतं, काय म्हणून काम केलं नाही. कशामुळं, फक्त त्या भक्तीचं ऋण, चिंतनाचं ऋण, सद्गुरूंचं जी सेवा केली, ते सेवेचं ऋण त्या भगवंतावर एवढं झालं होतं की त्याच्यासाठी काय करावं लागलं, भगवंताला त्याच्या घरी यावं लागलं. आणि येऊन काय करावं लागली, नाथबाबाची सेवा करावं लागली. कुठली कुठली करावं लागली, पाणी वाहिलं, धोत्र धुतले. अक्षरशः ज्याची नाथबाबा पूजा करीत होते, त्या पूजेसाठी स्वतः भगवंत
गंध उगाळून देत होते गंध लावायसाठी. काय म्हणून काम केलं नाही? कवडीने पाणी वाहत होते. काय म्हणून काम केलं नाही? म्हणजे मला हे सांगायचं की जर तुम्ही सद्गुरूंना शरण गेले ना तर संत काय होतात, सद्गुरू भगवंत काय होतो चालत. आता नाथबाबा कुठे गेले होते का? गेलते का कोणाकडे? मला भगवंत पाहिजेत म्हणून गेलेच नव्हते. कशासाठी गेलते? आता तुकाराम महाराजांचं एक उदाहरण आहे. निळोबा राय कुठे गेले होते का? फक्त सद्गुरूंचा धावा निळोबा राय करीत होते. त्यांना कोण पाहिजे होतं? एखादा असं हट्टीला असतं की मला हेच गुरु करायचे. मग निळोबा रायांचं काय म्हणणं होतं? मला सद्गुरू करायचे. पण तुकाराम महाराज भगवंत आले का नाही? फक्त त्यांनी धावा केला तरी भगवंताला तिथपर्यंत यावं लागलं. नाथबाबांनी एवढी सेवा केलं तर भगवंताला तिथं यावं लागलं. येऊन त्यांची सेवा करायला लागली. आणि यांनी काय केलं? किती वर्ष तपश्चर्या केली? मनाने केली ना. मग किती वनवन करावं लागली? 12 वर्ष इथपर्यंत यावं लागलं. तरी प्राप्ती झाली का? नाही झाली. मग काय केलं? तेच तुकाराम महाराज अभंगाच्या काय झालं? ज्यावेळेस त्यांनी चरणावर डोकं ठेवलं, ज्यावेळेस त्यांची थोडी तरी माती त्यांच्या चरणाला लागल्या, जेव्हा काय झालं? त्यांचा जो अहंकार होता, जी वासना होती ती काय झाली? बाद झाली. आणि मग बाद झाल्यानंतर काय झालं? नाथबाबांनी काय केलं? देवाऱ्यापाशी गेले आणि भगवंताची विनवणी केली. काय केली? की भगवंता चुकी झाली, पण आता तू काय कर, मला एकदा तरी दर्शन दे. आणि मग काय झालंय? सुंदर अशी देवाऱ्यातून काय झालं? चतुर्भुज मूर्ती बाहेर आली दर्शन देण्यासाठी. कोणला? नाथबाबाला तर आलीच, पण जो 12 वर्ष तपश्चर्या करून आला होता, कोणाचं सांगण्यावरून बाहेर आली मूर्ती? संतांची. बरं आली का आली? हा काय म्हणायला लागला? ही नाही पाहिजे मला. कुठली पाहिजे मग? गुडघ्यापर्यंत धोतर, खांद्यावर घोंगडी, अशी मला मूर्ती पाहिजे म्हणे. कपाळाला एवढा मोठा बुक्का लावलेला, गळ्यात एवढ्या मोठ्या माळ्याची माळ्याची एवढ्या मण्याची माळ, आणि असं मला पाहिजे म्हणे. हे मला नाही पाहिजे. मला जे रुक्मिणी मातेने सांगितलंय ना, मला तेच रूप पाहिजे. परत श्रीकंड्याचं रूप भगवंतानी घेतलं आणि वीज चमकावत तसे भगवंत पुढे निघून गेले. आज पण तो खांब तिथं आहे. त्या खांबातून
नाथबाबा निघून गेले. काय झालं नेमकं? संतांचे चरण कसे लागू द्या, कसे कवायला लागले. ज्यावेळेस त्या संतांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांनी, त्यावेळेस त्याची वासना बाद झाली, अहंकार गळून पडला ऑटोमॅटिक. आणि मग त्याला काय झालं? संतांच्या सांगण्यावरूनच काय झाली हो, भगवंताची प्राप्ती झाली. त्याच्याशिवाय बहुत दिशा कोंडातले पुढे परब्रह्म सावळे. मग तुमच्या माझ्या पुढे उभं सावळे रूप राहत नाही का? राहतं ना, असंच राहतं. पण काय करावं लागतं? एवढा कळवळा निर्माण व्हावा लागतो, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. आणि मग सहजच तुमच्या माझ्या पुढं भगवंत उभा राहिल्याशिवाय राहत नाही. आता दुसऱ्या चरणात महाराज काय म्हणतात? संत चरण लागतं सहज वासनेचे बीज जळून जाई, मग राम नामे उपजावे. ऑटोमॅटिक रामाची आवड, नामाची आवड आपल्यात उत्पन्न होती. पण कधी? ज्यावेळेस सद्गुरु रूपाने तुमच्या माझ्यात भगवान संत येतात. आणि एकदा का आले मग काय होतं माहिती का? तुमच्या माझ्यात सुद्धा एकदा का ते बीज मंत्र पेरल्या गेल्यानंतर तुमचं माझं सुद्धा काय होतं बघा. मला फार आवडतं ते कृष्णरूप. कृष्णरूप तुमच्या माझ्यात तयार होत बघा. कृष्णाचा जन्म जो आहे ना, तो जन्म त्या मथुरेत नसून ह्या मथुरेत, ही मथुराच आहे सध्या, ह्याच मथुऱ्यात होतो. कृष्णाचा जन्म कुठे झाला? मथुरेत. ह्याच मथुरेत तयार होतो. आणि एकदा का तो कृष्ण ह्या मथुरेत त्या मोदाने जन्म झाला त्याचा, की मग काय होतं? ऑटोमॅटिकच ह्या देहातले जे विकार असतात ना, ज्याप्रमाणे आता त्याच्यात सांगितलंय की कृष्ण जन्माला आला. आल्यानंतर मग आता काय करायचं? कंस हा अहंकार आहे, हा काय करीन? याला मारल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला पण अहंकार जर गेला नाही ना, आपली विस्तार आहे. मग तिथं त्यांनी काय दाखवलंय की कृष्ण जन्मल्यानंतर वसुदेवाला काय प्रश्न पडलाय की आता काय करायचंय? याला जर अहंकाराने बघितलं, कंसाने जर बघितलं, तर याला मारल्याशिवाय राहणार नाही. मग कंस मामा काय करतो? त्याला टोपल्यात घेतो. दुसरं काय नसतं तिथं, टोपल्यात घेतो. बघा, ज्यावेळेस तुम्ही अनुग्रहित होता त्यावेळेस काका नेहमी काय म्हणतात? अरे किंवा भाऊ असू द्या, भाऊ डोक्यात बसलं ना, डोक्यात घेतलं ना, डोक्यात राहिलं ना, आणि मग ते जन्म झालेला याला काय करतात? वसुदेव डोक्यावर घेतात टोपली आणि पुढे घेऊन जातात. बरं, त्याला ज्यावेळेस डोक्यावर घेतात आणि निघतात त्यावेळेस काय असंच निघतं का? किती दरवाजेला कुलप असतात म्हणतात? 7 दरवाजे. म्हणजे माझे पण 7 विकार आहेत आणि त्याला सगळ्यांना परत कुलप लावलेले. कोणला अहंकार आहे, कोणला गर्व आहे, कोणला श्रीमंतीचा गर्व आहे, कोणला म्हणजे दिसण्याचा आहे, कोणला तरुण्याचा आहे. अनेक प्रकारचे गर्व आहेत आपल्यात, हसून भरलेत विकार.
आणि मग ते आपल्याला हे मंत्र डोक्यात घेतल्यानंतर आहे ना ते 7 दरवाजे काय करायचे पार करायचे आणि मग पार केल्यानंतर त्याला जे कुलप आहे आपल्याला जे ते आला ह्या इंद्रियांना जे अहंकाराचे याचे त्याचे लागलेले वळणे इंद्रियांना कुलप आहे ज्याप्रमाणे पाय लागल्या दरवाजाला काय होतं ते गळून पडतात कुलप दरवाजे ऑटोमॅटिक उघडतात पण तुमचं माझं तरी काय आहे ज्यावेळी तो बोध चांगला जवळ अर्जुना तो बोध जोपर्यंत भेटे ना म्हणा तवर या साधना बाजार जोपर्यंत जरी भेटला ना तरी त्याला रिपीट करावं लागतं का नाही आपल्याला एकदा करून जमतं का नाही करत मग त्याला सारखं करावं लागतं आणि तोपर्यंत तो डोक्यात बसत नाही आणि मग एकदा जसा दरवाजा पार करीन आपल्याला आल्यानंतर आपले सुद्धा काय होतं तो ऑटोमॅटिक ते मोकळे होतात कुलप जिथं ते निगळून पडतात सांगितलं तेच आहे आपल्या सुद्धा हृदयात तेच आहे ते ऑटोमॅटिक गळून पडतात आणि मग आपला काय होतं सहज पुढचा प्रवास सुरू होतो कुठपर्यंत होतो जोपर्यंत गोकुळ भेटत नाही वाट जोपर्यंत मोकळी होत नाही बरं तिथं गेल्यानंतर मध्ये यमुना नदी म्हणजे काय आहे जोपर्यंत ती व्यक्ती प्रबोधापर्यंत जात नाही ना तोपर्यंत त्याला किती अडचणी असतात किती मार्ग आडवे येतात खूप येतात आणि मग तिथं त्याला ती यमुना नदी ना दिती का कोणला तरी पार करून पटकन पलीकडं एखाद्याचं जर भाग्य असेल लई तर त्याला सहज भेटतं पण एखाद्याचं जर नसलं ना तर त्याला किती पण तुम्ही गौरी कशी धुपती तशी ते धुपत राहतं परंतु त्याला ते नदी ज्याप्रमाणे पार करता आली नाही त्याप्रमाणे त्या व्यक्तीला तिथपर्यंत जाता येत नाही कुठपर्यंत गोकुळापर्यंत ही यमुना नदी हा प्रबोधाचा विषय लाटा किती उसाळ्यात लाटा मग आपल्या जीवनात काय किती दुःखाच्या लाटा आहेत तुमच्या माझ्या जीवनात त्या येतात त्यालाच सांगितलंय म्हणजे लाटा उसळती प्रेमाच्या 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 लाटा उसळती पुरा आला आनंदाचा मग मला सांगा तुम्ही एखाद्या बाईला जर आता येता आहे एवढ्या माणसात जर आपल्या घरी एक जरी व्यक्ती असली आली तरी ती बाई अशी समोर झोपू शकते का हो नाही झोपू शकत किंवा एखाद्याला ज्या वेळेस त्या अवस्थेत चिंतन जातं त्यावेळेस ते किती एखाद्या लाही सारखं उड्या मारतं का नाही श्रीपाद बाबांचं काय एक छान भजन आहे सुटला माझा पदर बाई मी नव्हते वाहनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते वाहनात
तसं. जनाबाई तर म्हणती पंढरीच्या पेठे मी मांडीला दुकान, तुम्ही काय करा म्हणती तेल घाला आणि बोंबलत बसा. मला काय त्याचा फरक पडत नाही. कधी ज्यावेळेस ते वारं तुमच्या अंगात भरतं त्याच वेळेस तसं मग तुम्ही पदर सावरू बसणार. पण ज्यावेळेस ते वारं येतं ना त्यावेळेस काय होतं, आनंदाच्या लाटा. आणि त्या आनंदाच्या लाटात काय होतं, मनाच्या आनंदी आवडीने मग ते कोणाचा विचार करीत नाही. मग ते नदी का आडवी येते, तर अहंकार, गर्व किंवा संसारात अनेक व्यक्तीला अनेक प्रकारचे दुःख असतात. आणि त्या दुःखात ती नदी मी सांगते तुम्हाला, ती आडवी येते, प्रत्येकाला येते. आणि मग कधी कधी तर अशी वेळ येते, बऱ्याचशा लोकांना काका सांगतात पचतं. म्हणजे हे काही सोपं नाही. एक तर ते कोणी घेत नाही, घेतलं तर ते टिकत नाही, टिकलं तर ते पचत नाही, पचलं तर रुचत नाही, आणि रुचलं तर ते त्याच्या इतका भाग्यवान. मग काही काही लोक तर अक्षरशः माळी काढायला लागतात. ह्या संसारातले दुःख जो व्यक्ती फक्त माझा संसार सुधरावा या गोष्टी जर माळ झालीत असेल ना, तर मग त्याची अशी रीत होती. आणि क्वचित एखादा असतो ना त्याच्या भाग्याला मात्र पार राहत नाही. पण एखादा असा म्हणजे चतुर असतो की मला माळ घातल्यानंतर असं होईल तसं होईल नाही. मग हे त्याला काय होतं, अनंत जन्मीचे दुःख काय करतात त्याला तिथपर्यंत पोहोचून देत नाही. कुठपर्यंत, गोकुळापर्यंत. आणि मग एकदा का ज्याने ते गोकुळ पार केलं, मग मथुरेत काही याच्यात गोकुळात गेल्यावर काही कमी का हो? काय वेणूचा नाद, लागला नामाचा छंद. कुठला वेणू आहे, कुठला ऐकू येतो तुम्हाला आतून? आधारी धरोणी वेणू बाई ग, वेणू आधारीला कोणी वेणू बाई ग, आधारी धरोणी वेणू बाई ग, वेणू आधारीला कोणी वेणू बाई ग, आधारी धरोणी वेणू बाई ग, वेणू आधारीला कोणी वेणू बाई ग, आधारी धरोणी वेणू बाई ग, वेणू आधारीला कोणी वेणू बाई ग. सकाळी कोण बाई एवढी जातो वेणू बाई ग, सकाळी कोण बाई एवढी जातो वेणू बाई ग, आधारी धरोणी वेणू बाई ग, आधारी धरोणी वेणू बाई ग, वेणू आधारीला कोणी वेणू बाई ग, आधारी धरोणी वेणू बाई ग, वेणू आधारीला कोणी वेणू बाई ग, आधारी धरोणी वेणू बाई ग, वेणू आधारीला कोणी वेणू बाई ग. ही पण प्रक्रिया आहे. आधारी धरून वेणू वाईगं कोणी वाजवलं नाही, कोण वाजवतं? ज्ञानदेव माऊन जपमाळे अंतरी धरुणी श्री हरी जपे. आधारी धरून वेणू वाईगं कोणी वाजवला वेणू, कोण वाजवतं आतून? बऱ्याचशा साधकांना आतून आवाज येतो, खूप येतो. पण कधी येतो?
त्याचा टायमिंग आहे. काही काहींना म्हणजे चालत असेल कधी बी बसा, पण शक्यतो बसण्याची वेळ आता माझ्यासारख्यांना काय होतं, आम्ही इतके संसारात गुंतलो आधी मोकळे होतो बरं का. भगवंत कधी कधी अशी परीक्षावर कचकन बांधून टाकीतो बरं का ताई. आणि मग ना तुम्हाला म्हणजे तुम्ही प्रयत्न जरी केला ना, कळतं पण वळत नाही, त्याला म्हणते कळतं सगळं वळत नाही. आणि मग दिवसभर सुद्धा तुम्हाला नाम काहीच आठवत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, सांगायचं, सांगून बघा एक दिवस, हे भगवंता आता काय कर, तुझंच लेकरू आहे, मग तू काय कर, तुझं काम आहे कसं काय तसं चिंतन करून घे माझ्याकडून, दे मला घे करून. सांगा तुम्हाला किती वाजता उठवायचंय, अगदी कंप्लीट त्यावेळेस जाग येणार तुम्हाला आणि त्यावेळेस तुम्ही चिंतनाला बसा. दररोजचा नियम करायचा बरं का, चालतंय थोडंफार इकडं तिकडं, परंतु 3 ते 5 ची वेळ धरा तुम्ही. परत चिंतन करीत करीत झोपा, पण 100% तुम्हाला कानात आवाज आल्याशिवाय राहणार नाही. जे आता भाऊनी सांगितलं, आदरी धरून वेणू बाई, पण कोण वाजवतं वेणू, कोण वाजवतं वेणू, हे काय म्हणजे अशा बोलून अशा कशा आहेत काय, अनुभवाचे आहेत. अनुभव ज्यांना आले ना त्यांनी ते लिखित केले. हा अनुभव आहे, दुसरं तिसरं काही नसून हा वेणू तुमच्या माझ्यात पण आहे, तो वाजतो. कधी वाजतो, ज्यावेळेस तुम्ही त्या पद्धतीने चिंतन करताना, नामस्मरण करताना, त्याच्याशिवाय नाही. आणि हे सगळं करताना तुम्हाला विकार आडवे येतात, संसार आडवा येतो, परंतु त्याच्यातून आपल्याला काय करायचं, हा भवसागर आहे ना पार करायचा आहे. आणि 84 लक्ष वेळीतून नक्कीच वाचायचा प्रयत्न करायचा आहे. कारण विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागेल कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आपल्याला सहज काय वाटतं, संसार अमोड वाटतो, अगोदर कसं वाटतं, परमार्थ कडूच वाटतो. नंतर माणूस जसं जसं आपण म्हणतो ना, आता मी सुटत, आता मी सुटत, नंतर नाही. ज्यावेळेस तुमची खरी परीक्षा कधी होती, ज्यावेळेस तुम्हाला सुनावणीला नातवंड येतात ना, मग मात्र एवढा कस लागतो ज्याचं नाव ती. म्हणून सांगते, वेणू वाजून घ्यायचा असेल तर टाइम करा, येऊ दे आडवं. ही जी यमुना नदी ना, ही आपल्याला त्याच्यासाठी आडवी आहे, कारण ती इतका त्रास देते, नाकापर्यंत पाणी येतं, नाका तोंडात पाणी जातं. परीक्षा भगवंत बघतो आणि मगच भगवंत काय करतो, पाण्यात बाहेर पाळी काढतो. तुमची आमची नाकापर्यंत पाणी येऊ दे, पण जरी नाका तोंडापर्यंत पाणी आलं ना, तरी चूक करायची नाही बरं का. कधी सांगू द्या काही पण, कुणी करायची नाही, काही चूक झाली किती नाका तोंडापर्यंत आपण माळ काढापर्यंत काढायचं नाही. आणि आपली जी निष्ठा आहे ना, ती ढळून द्यायची, एक निष्ठा राहायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही एक निष्ठा राहता, जाऊ दे नाका तोंडात पाणी, मरू दे मेलं तर असं म्हणा. आणि मग काय करावं लागतं त्या भगवंताला, ज्यावेळेस तुम्ही भूल चिंतनात असताना, मग ते भगवंत छोटासा त्याचा पाणी काढतो आणि लागल्यानंतर मग या संसारातून अशी वाट. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी पांडुरंगी दृढ भाव धरला. आणि मग काय केलं होत्या, मग ते वासुदेव कोण आहेत, ते माघारी फिरू शकत होते ना, फिरले असते तर. रावण अहंकार आहे, तो तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही, म्हणून पुढे जायचा प्रयत्न केला ना, तो पायी बाहेर काढतो आणि तुम्हाला या संसारातून काय करतो, वाट काढून देतो. आणि मग काय होतं, आपल्याला सहजच कशाची आवड निर्माण होती. तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी.
मगरा म्हणावे उभारले आवडी, मगरा म्हणावे उभारले आवडी. वाढू लागे, वाढू लागे, दुःख घरी. वाढू लागे, वाढू लागे, मगरा मग तुम्हाला मला आहे ना भगवंत काय करतो, ज्याप्रमाणे कृष्ण भगवंताला वसुदेवाला काय केलं, यमुना मातेने पूर्ण पाणी दोन्ही बाजूला आणि मग जपाजप पावलं टाकीत पुढे गेला वसुदेव, गोकुळात गेला. तोपर्यंत त्याला जाता आलं का, किती त्रास झाला, नाकात पाणी जाऊपर्यंत. तसंच तुमची माझी व्यथा होती, तीच तर आपली तुमची माझी या संसारात होती. नाकात पाणी जाऊपर्यंत कधी कधी ना सद्गुरू म्हणा, भगवंत म्हणा, तुमची माझी परीक्षा बघतात. आणि एकदा का त्या परीक्षेत तो साधक उत्तीर्ण झाला नाही झाला, मग त्याला काही कमी नाही. मग एकदा गोकुळात गेल्यावर काही कमी आहे. मग तुम्हाला मला ह्या कीर्तनातून एवढंच सांगायचं, हात जोडून विनवते तुम्हाला, करत आले बोलामुखी नाम. काय म्हणणार मी तुम्हाला, आपले जे सद्गुरू आहेत त्यांनी ना एवढे साधक तयार करायला कितीतरी कष्ट घेतलेले. एका एका साधकासाठी गाडी जाऊन कितीतरी वेळा चक्रा काढलेल्या आहेत. खूप त्यांनी कष्ट घेतलेले, खूप ओलावा तुमच्या माझ्यात निर्माण केलेला आहे. जी पिंडी आहे ना ती बांधायला सद्गुरूला खूप खूप त्रास झालेला आहे. विसरू नको साधका माझ्या त्रिकाल भावना. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला, रामदास बाबाला. बघा आजचं जे कीर्तन माझ्याकडे आलेले हे एकदम 10-15 मिनिटं मला अगोदर सांगितलं.
आपले टेमगिरे भाऊ म्हणले ताई कीर्तन करा. मी म्हणलं भाऊ कोणला दुसऱ्याला संधी द्या. आपल्या ताई बसल्या होत्या जवळच. तर ताईला द्या ताई तुम्ही करा. तर ते काय नाही म्हणले ताईकडेच बघायला लागले. परंतु आईचा मला आदेश आला की ताई इथली आपण दुसऱ्या वेळेस सांगू तुझं येणं होत नाही तू कर. म्हणजे हे असं अचानक आलेली सेवा. आणि रिने मामा नेहमी म्हणतात इथं काय आहे बाबांचं अधिष्ठान तयार झालंय आणि हे शब्द मी बोलत नाही बाबा बोलून घेतात त्यांचा संकेत आहे. श्रीपाद बाबांचं परत म्हणा. त्यांचा आदेश आहे त्यांचे शब्द आहेत त्यांना सांगून आणि मी पण तुमच्या कोणापेक्षा लहान असेल कोणापेक्षा मोठी असेल परंतु त्यांचे शब्द संकेत आहेत त्यांचे शब्द आहेत. कळत न कळत आता हे कसं आहे बरेच जणी प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचे गैरसमज एक दुसऱ्याच्याने होऊ शकतात. मला म्हणायचं कोणाचं मन दुखावलं असेल कोणाला अनेक मनस्ताप झाला असेल कुठल्या गोष्टीने त्रास झाला असेल पण मला एवढं सांगायचं ज्या ज्या वेळेस तुम्हाला मनस्ताप होईल त्रास होईल किंवा कोणी काही बोलले तुम्हाला आठवण त्या वेळेस तुम्ही काय करावं सद्गुरूंचा चेहरा तोंडा समोर आणा आणि सांगा ही काय आहे आपली सद्गुरू परीक्षा आहे आणि ह्या सद्गुरू परीक्षेत आपल्याला आता काय व्हायचंय पास व्हायचंय. म्हणून सिंपल गोष्टीवरून कार्य सोडून द्यायचं का नाही द्यायचं. हे कार्य आपल्याला काय करायचंय पुढे न्यायचंय. म्हणून परत एकदा हात जोडून विनवते तुम्हाला सगळ्यांना हे माझे शब्द नाही श्रीपाद बाबांचे रामदास बाबांचे त्यांच्या आतून मला आलेले आहेत आणि हे शब्द मी आतून बोलते. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करते काय करते झालं असेल कोणाला म्हणजे बऱ्याच लोकांचं असं आहे काय होतं आपल्या गैरसमज निर्माण होतात कुठल्या गोष्टीवरून आणि मग माणूस काय होतं एखाद्या व्यक्तीचा काही कारण नसताना आपल्याला काय होतं राग यायला सुरुवात होते आणि मग त्याला विष करायला हे बघ कुठलं बी कार्य चांगल्या गोष्टीला खूप वेळ जातो. काकांना किती वर्ष काकांनी कधी अनुग्रह घेतलाय कधी सुरुवात केली जवळजवळ 30-40 वर्ष झाली असतात. तेव्हापासून काका एका साधकासाठी झटलेले आणि एवढं करून आपल्यासारखे येडेगाबाळे इथं उभे केले सगळ्यांना एकत्रित गोळा केलाय आणि त्यांची काय केली पिंडी बांधलेली आणि तो आळा सुटता कामा नये ते प्रेम कमी होता कामा नये. ते प्रेम मला म्हणायचं काय व्हायला पाहिजे परत तो वाला निर्माण व्हायला पाहिजे. मंदिर होणार आहे राहणार आहे का नाही राहणार मग या मंदिरात प्रेमाने अति भावाने आणि आपुलकीने काय व्हायला पाहिजे तुम्ही आम्ही इथे यायला पाहिजे. गाडी घेऊन अजिबात नाही. मी सगळ्यांना परत एकदा विनंती करेन की सगळ्यांनी काय करा ज्याचे त्याचे काय पण असू द्या ही सद्गुरू परीक्षा समजा आणि जे काय मतभेद असतील ते सोडून द्या. म्हणजे मी पण धरा कोणी धरा इथं जेवढे असतील तेवढ्याला सांगते बरं ताई सगळे विषय सोडून द्या आणि एकजुटीने काय करा परत उभे राहा. ही माझी कळकळीची विनंती माझी नाही आत्ताच सांगितलं विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला रामदास बाबांना. परत एकदा परत माझं जर चुकलं असेल लहान तोंडी मी मोठा घास घेत असेल तर मला क्षमा करा आणि परत एकदा मला बोलायला शब्द नाही तुमच्या म्हणजे तुमचं कार्य सगळ्यांचंच महान आहे त्यात वाद नाही पण कळत न कळत जर कोणाबद्दल कोणाचे गैरसमज झाले असतील कोणाला कोणाचा होत आहे ते परंतु आपल्या काकांनी काय केले व किती त्याला त्रास घेतलाय हे परत तुम्ही लक्षात आणा. सगळे विषय सोडून द्या काही मनात ठेवू नका. एक आपली परीक्षा समजा त्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण व्हा आणि मी आता मग अशी सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे तुम्हाला वाट मोकळी होती झाल्याशिवाय 100% राहणार नाही आणि मग तुमच्या जीवनात आनंद जरा म्हणतो ना तो बहरल्याशिवाय कंठी प्रेम दाटे नयनी लोटे कंठी प्रेम दाटे नयनी लोटे हृदयी प्रगटे राम रूप हृदयी प्रगटे राम
प्रगटे राम हृदयी प्रगटे कंठी प्रेम दाटे नैनी लोटे हृदयी प्रगटे रामरूप. तोपर्यंत तुमच्या माझ्यात येणार नाही कंठी प्रेम. ज्याप्रमाणे मी आता सांगितलं तुम्हाला, कंठात प्रेम तयार होऊ द्या. सगळ्याबद्दलचे द्वेष भाव विसरून जा आणि परत काय करा, मज वाटे त्याची आलिंगन द्यावे. मज वाटे अशी आपुलकी निर्माण परत तुमच्या माझ्यात व्हायला पाहिजे. काय होतं त्याच्याने, प्रत्येक नवीन साधकांचं सांगते बरं का, जुने साधक उरलेले त्यांना काही फरक पडत नाही, म्हणजे नवीन येतात ना त्यांना असं वाटतं की हे काय आहे, असं काय यांच्यात होतं का नाही भाऊ, होतं असं झाल्याशिवाय राहत नाही. माणूसलाच म्हणतं यांच्यात मिळणार नाही, मग हे काय आम्हाला आता पवसागरातून दारून नेणार होऊ शकतं ना. आता आपण उरलेलं आपल्याला माहिती असं होऊ शकतं, पण नवीन साधकावर काही परिणाम व्हायला नको, जेणेकरून आपल्या सद्गुरूंचं जे कार्य आहे ते पुढे जायला पाहिजे, मागं खेचायला नको. आणि बरेचसे असे हिरे काकांनी तयार केले, ते काय करतात, हे काम आपण सोडा, समाजासारखं एखादं आहे त्याला काही जास्त गुंतले, आता कधी सुटतंय काय माहिती. परंतु काही असे हिरे तयार केले की ते काय करले, काकांचं कार्य खूप पुढे चाललेलं आहे आणि यदा कदाचित त्याला दृष्ट लागण्याची काय होती व शक्यता असते. तुम्हाला वाटत असं नाही, सोपं नाही, प्रत्येकाला मनात असं वाटतं की हे असं का, हे असं का. मी परत तुम्हाला सांगते, ही सद्गुरूंची काय आहे परीक्षा आपली घेतात असं समजा. का तर कार्याला सद्गुरूंच्या एकदा दृष्ट लागून गेलेली आहे, दुसऱ्यांदा लागायला नको. ही मी बोलत नाही, मी परत तुम्हाला सांगते, ही मी बोलत नाही, हे शब्द जे माझ्या हातून आलेले आहेत, परत तुम्हाला विनंती करते, चुकत असेल तर मला काय करा, तुम्ही क्षमा करा. लास्ट जणात तुकाराम महाराज काय सांगतात, तुका म्हणे साधन सुलभ कोमटे, तुका म्हणे साधन सुलभ कोमटे. तुका म्हणे साधन सुलभ कोमटे.
तुका मने साजन तुला भगवान मने साजन तुला भगवान मने साजन तुला भगवान परिउपतिष्ठे पूर्व पुण्य परिउपतिष्ठे पूर्व पुण्य भगवानाते उपजयावती भगवानाते उपजयावती परिउपतिष्ठे सुख गडोगरी वाढू लागे वाढू लागे वाढू सुख घडोघडी वाढू लागे Hare
तुका म्हणे साधन सुलभ मध्ये परिउपदिष्टे पूर्व पुण्य. तुमचं माझं सगळ्यांचं पूर्व पुण्य होतं म्हणून आपण इथपर्यंत आलं ना ते तुम्हा आम्हाला उडवायला आले. आजची जी सेवा सहज माझ्याकडे आलेली, सहज मनात ध्यानात नसतानी, आणि ती पण कुठं माझे माहेर पंढरी पंढरी, माझे माहेर पंढरी पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे दिवळेच्या दिरी, हो, आहे दिवळेच्या दिरी, हो, माझे माहेर पंढरी, हो, माझे माहेर पंढरी. आजची सेवा कुठली आहे? हे माहेर आहे. आणि ह्या माहेरात सेवा भेटली. जो मला अभंग आठवला, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळवणी जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परिउपदिष्टे पूर्व पुण्य. जशी जमली तशी करायचा प्रयत्न केला. आणि आनंद मला कधी होतो ज्यावेळेस मला इथं सेवा, बाकीची सेवाचं मला काय नाही, पण इथं कसं आहे, कसं बोला, बोवडं बोला, वाकडं बोला, कारण काय माहेर आहे. हे माहेरचे माणसं आहेत आणि ओरिजिनल माहेर आहे. माझिया बोबडिया भोला, माझिया बोबडिया भोला, माझिया बोबडिया भोला, माझिया बोबडिया भोला. कारण इथं कसं आहे, तुमचं माझं सगळ्यांचं काय हो, ज्या गावचे सद्गुरू आहेत तेच खरं माहेरचं आहे. हे बाकीचं माहेर हे संसारातलं आहे, पण अध्यात्मातलं माहेर कुठलं आहे? आणि बापा आणि आई माझी विठ्ठल रुक्माई, सगळं काही इथं आहे. त्यामुळे इथं यायला आवडतं, इथं येणे वाकडे शब्द बोलायला आवडतात. आणि तुम्ही सगळे लोक कसे आहेत, माऊली म्हणती, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळाची तसे भक्ती, जरी बोल गंगावती तुम्ही शिका राजकी. झालेली सहज सेवा, सगळे गुरुबंधू साथ द्यायला अजून काय पाहिजे? ऐकणारे सगळे गुरु भगिनी, अजून काय पाहिजे याच्या पलीकडं? झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, पंढरीच्या परमात्म्याच्या
चरणी आणि तुमच्या सगळ्या संतांच्या चरणी मी काय करते अर्पण करते. आणि पुन्हा एकदा जरी माझ्याकडून काही नको ते बोललं असेल, कोणाला आवडलं असेल, कोणाला नसेल आवडलं, परत त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालते आणि काय करते माफी मागते. आणि सेवेला माझ्या मी पूर्ण ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. गुरु जगन्नाथ कृष्ण महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. संतन की जय. नाथ साहेबांचा महाराज की जय. शिवाजी